बाळकृष्ण आत्माराम गोगावले. बाळकृष्ण आत्माराम गोगावले. अच्छा, आपण राहणारे कुठले? किसनगर, ठाणे. ठाण्यातलेच का? अच्छा, किती वर्षापासून आपण कंडक्टर आहात? 19 वर्ष. 19 वर्ष. आपण ट्रेनिंग म्हणजे असं काही ट्रेनिंग असतं का की कंडक्टर व्हायचं तर एक्झाम द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते? हो, डेपोमध्ये 1 महिन्याची ट्रेनिंग असते. शिक्षण किती झालं आपलं? घरामध्ये काय फॅमिली किती? 2 मुलं काय करतात? शाळेमध्ये. कितवीला आहे? एक 6वीला, एक 4वी. आणि आपलं टायमिंग काय असतं गाडीचं? प्रत्येक ड्युटीचं वेगवेगळं टायमिंग आहे. म्हणजे शिफ्ट असतात का? नाही, शिफ्ट म्हणजे असं नाही. कॉलिंग टाईम प्रत्येकाचा म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून ते रात्री 8-8:30 पर्यंत कॉलिंग चालूच असतं. म्हणजे 8 तास? 8 तास. असं काही असतं का की दिवसाला तुम्हाला गाड्या चेंज करून ड्युटी करावी लागते? हो, इथे ठरलेला रूट असतो. रूट ठरलेला असतो. ठरलेला रूट. बस फक्त बदली होते. बस बदली. मग आपल्याला काही समस्या येतात का तिकीट देताना किंवा पैसे देताना घेताना वगैरे? तिकीट देताना तशा समस्या येत नाही. समस्या म्हणजे सुट्ट्या पैशांवरून थोडंसं, पण ते आपण स्वतः जर ठेवले तर पण नाही. आणि गाड्या कधी जर काही मार्गावर आता ट्रॅफिकमुळे किंवा बस अपघात जर गाड्या पुढे जर कमी पडल्या तर मग थोडीशी प्रवाशांची चिडचिड असते. अच्छा, आपलं हे जे आता आपलं काय टायमिंग आहे तुझीचं? 2:15 टाइम गाडी घ्यायची. सकाळी म्हणजे दुपारचं असं तुमचं ड्युटी टाइम रोज का? हो, रोज. अशी शिफ्ट बदलत आहे ना? म्हणजे नाही, एक महिना एकच शिफ्ट असते. एक महिना एक शिफ्ट. आणि सुट्टी कधी असते आपल्या? रविवार. आमची जशी ड्युटी असते त्याप्रमाणे ती जी सुट्टी असते ती आपल्याला भेटते. प्रत्येक महिन्यात चेंज असते. समजा असं गाड्यांचा काय प्रॉब्लेम असेल तर सुट्टी भरावी लागते का तुम्हाला? नाही, सुट्टी तर सुट्टी.